शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। अंत्यविधीपूर्वी त्यांचं पार्थिव डेक्कनजवळ नदीपात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद जोशींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राज्यातले सगळे महत्त्वाचे शेतकरी कार्यकर्ते पुण्यात अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत। त्याचप्रमाणे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा अंत्यसंस्काराच्या वेळी हजर राहणार आहेत। त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल। त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। परदेशात असणाऱ्या त्यांच्या दोन्ही कन्या भारतात पोहोचल्या आहेत। भारतातील शेतकऱ्यांचं आणि विशेषतः व्यक्तिगतरित्या माझ्याकरता माझंही पण अतिशय नुकसान झालं। याचं कारण शेतीच्या अनेक प्रश्नावर मी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो आणि वेळोवेळी त्यांच्या चर्चेतून अनेक नवीन दिशा मिळत होती। त्यामुळे त्यांचा मृत्यू ही व्यक्तिगतरित्या माझ्याकरताही पण एक हानी आहे, देशाकरताही आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना त्यांनी सातत्याने त्यांच्याकरता संघर्ष केला, न्याय मिळवून दिला आणि मुळामध्ये नेहमी म्हणायचे इंडिया आणि भारत, तर भारतातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्याच्या जीवनात कसा बदल होईल त्याकरता धोरणात्मक आणि नीतिविषयक वारंवार ज्या गोष्टीचा आग्रह त्यांनी धरला, भविष्यात देखील त्याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल। खऱ्या अर्थाने जर त्यांना आदरांजली व्हायची असेल तर एक जिवंत त्यांचं स्मारक शासनाने उभं करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांच्याकरता त्यांच्या विचारांना पुढं नेण्याकरता त्यांच्या विचारांच्या किंवा त्यांच्या संपूर्ण याचा प्रसार होणं गरजेचं आहे। हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।